ठीक आहे. नमस्कार सर्वांना. आज बऱ्याच दिवसानंतरचा आमचा योग जालिंद्रनगर शाळेला भेट देण्यात आला. या शाळेच्या आमच्या क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर हा एक ग्रुप आहे. त्यामार्फत आम्ही बरेच असे उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवत असतो आणि त्यामध्ये एक प्रत्येक वर्षी आम्ही असा उपक्रम राबवतो की एक शाळेच्या व्यतिरिक्त शिक्षक व्यक्ती विकासासाठी इतर अशा काही जे आहेत त्यांना भेटी देणे आणि त्यापैकीच आजचा यावर्षी आमचा उपक्रम होता. आणि यावर्षी आम्ही निवड केली जालिंद्रनगर शाळा, जी ग्लोबल स्कूल ठरलेलं आहे, वर्ल्ड बेस्ट स्कूल ठरलेलं आहे. आणि यामध्ये खरातर सिंहाचा वाटा अगदी म्हणजे पूर्ण वाटा वारे गुरुजींचा आहे. वारे गुरुजींना भेटणं म्हणजे शिक्षणामध्ये जे काही अनेक दिग्गज आहेत त्या सर्वांना भेटल्याप्रमाणे आपण त्यासाठी आम्हाला वेळ दिला. आणि हा क्रिएटिव्ह फोरम हा शिक्षकांनी चालवलेला एक छोटासा उपक्रम आहे. यामार्फत आम्ही अनेक उपक्रम अगदी करत असतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही आमचा एकच मानस आहे की शिक्षक आणि विद्यार्थी हा विकास, शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा विकास अतिशय चांगल्या पण झाला पाहिजे. आपल्यासारखे शिक्षक आहेत हे आम्हाला प्रेरणास्थान म्हणून आहेत आणि आपल्यासारखे शिक्षक जर आम्हाला जर अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने जर आम्हाला भेटले आणि तुमचं जर मार्गदर्शन मिळालं तर अनेक आम्ही या पद्धतीने शाळा डेव्हलप करू. शाळा खरोखर अतिशय चांगली आहे, त्याबद्दल अधिक आम्हाला ऐकायचं आहे. तर आपण आमचा इथं आदरातिथ्य केला याबद्दल मी तुमचं सुरुवातीलाच आभार मानतो आणि थांबतो. शब्दाने आभार मानलेला आहे. आपण कोल्हापूर तुताऱ्याला आभार हा. खरं तर आनंदाची तुलना केली तर माझा आनंद कदाचित जास्त भरेल. आपण सरांसोबत सगळेजण इथं आलेत आणि हा उलट निवांत वेळ मिळाला, कारण दिवसभरात आज फार गर्दी झाली होती आणि फार लोकांशी बोलता आलं नाही व्यवस्थित. खरं तर हा उलट छान झालं की गाडीचा घोटाळा झाला. जो काही प्रयत्न करतोय, पाचगणीलाही आपण बोललो होतो, त्याच्यानंतर हा 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 आणि ग्रुप पण बदलतो पण त्याच लोकांच्यावर काम करतो. पण छान झालं होतं ते पण सेशन चांगलं झालं होतं सगळ्यांचं. चांगली गोष्ट झाली तुम्ही चप्पल घालायला. तर वाबळेवाडी नंतर ही शाळा उभारत असताना आत्ताच आम्ही बाहेर बोलत होतो की वाबळेवाडी एक प्रोसेस होती आणि मग तिला 2-2.5 वर्ष लागली होती उभं राहण्यासाठी. पण इथं आल्यानंतर ती 7 महिन्यात उभी राहिली, म्हणजे तो फॉर्म्युला झाला. अजूनही फॉर्म्युला रिफाईन होतोय. गर्दरेवाडी म्हणून जी शाळा आहे ती 1 महिन्यात उभी राहते. आता 15 दिवस झालेत.
इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुलांची गुणवत्ता दोन्हीवर काम चाललंय. कदाचित ह्या सगळ्या याच्यानंतर ते सगळ्यात रिफाईन मॉडेल ठरल असं वाटतंय. आणि इथं आल्यानंतर की आम्ही काही चांगलं काम केलं हे जिल्हा परिषदने सिद्ध केलं. 7 महिन्यात त्यांनी अध्यक्ष चषक पुरस्कार दिला. याचा अर्थ पुणे जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा. आणि त्यानंतर मुख्यमंत्री त्या प्रोग्राम मध्ये तर पहिले आलीच होती, पण दुसऱ्या वर्षी अचानक वर्ल्ड बेस्ट स्कूल मध्ये पण ही शाळा बेस्ट ऑफ द बेस्ट जगात नंबर 1 ची शाळा म्हणून झाली. खरं भाग घेताना असा विचार केला होता की आपण कुठपर्यंत जातोय ते पाहू. सरकारी शाळा म्हणून आपण काही काम करतोय थोडंफार, पण जागतिक पातळीवर नेमकं आपण कुठे आहेत याचा काही अंदाज नव्हता, म्हणून त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. पण ते काही त्यांना अपील होत गेलं असेल काही काम कदाचित, आणि ते अपील होत असताना त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स मिळत होता की प्रत्येक टप्प्यावर आपली शाळा पुढे जात राहिली. त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचं कारण हे असं होतं की नेहमी दुय्यम दर्जा दिला जातो आपल्या सरकारी शाळांना, मराठी शाळांना, जिल्हा परिषदच्या शाळांना, की परदेशातल्या शाळा असतील तर मग चांगल्या असतात, खाजगी शाळा असतात त्या आणखी, त्यानंतर त्या, आणि सरकारी शाळा म्हटलं की तिसरा दर्जा. तिसऱ्या दर्जाला थर्ड क्लास पण म्हटलं जातं ना. तर ते एक राग असतो आपल्या डोक्यात. आपण सरकारी शाळा म्हणून, सरकारी शिक्षक म्हणून ते दुय्यमपणा नको असतो आपल्याला. मग हा तोडायचा कुठून? बोलून तर काय होणार नाही. किती आपण बोललो तरी त्यांनी काय फारसं आपल्याकडं केविलवानं पाहिल्याशिवाय फार काय फरक पडणार नाही त्यांनी. मग असं काहीतरी आपण उभं केलं पाहिजे, असं काहीतरी ऍक्शन बेस आपल्याकडं झालं पाहिजे की त्यातून ह्याला एक उत्तर मिळालं पाहिजे. म्हणून त्या स्पर्धेमध्ये खरं तर सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या एक बातमी मी ऑनलाईन वाचली होती, आणि त्या बातमीमध्ये दिल्लीची कुठली तरी शाळा टॉप 10 मध्ये आली असं सांगितलं होतं, खाजगी शाळा. आणि मग 10 कोणत्या शाळा आहेत त्या जगभरातल्या, त्याची माहिती डाउनलोड करून घेतली आणि ते पाहत होतो. पाहताना माझी एक गोष्ट लक्षात आली की हे तर फार किरकोळ लेवलवर आहे. आपण तर खूप चांगली कामं करतोय किंवा चांगल्या लेवलवर काम करतोय, विचार करतोय, प्रत्यक्षातलं काम आहे आपल्यासोबत. आणि मग त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं, सहभागी झालो, पुढे जात राहिली शाळा. सेकंड लास्ट स्टेजवर मुलाखतीसाठी सुद्धा बोलवलं. 3 तास जवळपास मुलाखत झाली अर्जेंटिना मधून. आणि मुलाखत अशी झाली होती की जरा अंदाज आला होता की आता काहीतरी चांगलं नक्कीच घडणार आहे. अपेक्षेप्रमाणे एक दिवस मेल आला की तुमची शाळा टॉप 10 मध्ये सिलेक्ट झाली म्हणून. मग 5 विभाग असतात टॉप 10 चे, त्या 5 विभागातल्या कम्युनिटी कोलॅबोरेशन मध्ये आपण सिलेक्ट झालो होतो. आणि नंतर मग ती जी प्रक्रिया आहे इव्हॅल्युएशनची, त्याच्या सोबत पब्लिक वोटिंग म्हणतो आपण त्याला, त्याची पण प्रक्रिया आली होती. मग एका बाजूला डॉक्युमेंटली फॅक्ट चेक करून ते सिद्ध करून द्यायचंय, तुम्ही जे जे बोललाय ते सिद्ध करायचंय. दुसऱ्या बाजूला लोकांची मतं पण पाहिजेत की तुम्ही योग्य आहेत असं म्हणण्यासाठी. मतदानाच्या बाबतीत मी निश्चिंत होतो. कधी कधी लोकसंख्या हा प्रश्न नाही, पण ताकद पण बनते. म्हणलं आपला महाराष्ट्रच पुरेसा झाला. आणि एक सरकारी शाळा मराठी माध्यमाची जर पुढे जात असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक जण त्याला सपोर्ट नक्कीच करेल असं. आणि शिक्षक गावोगाव आहेत आपले, कित्येक शिक्षकांनी ग्रामसभा किंवा पालक सभा घेऊन ती मतदान करून घेतली. ती बाजू झाली होती. दुसऱ्या बाजूला फक्त थोडस आपण जगाशी स्पर्धा करतोय ही एक गोष्ट असते. कारण लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या आणि त्यातल्या आता 50च राहिल्या होत्या, आणि त्या ताकदीच्याच असतात. त्यांच्यासोबत त्या स्पर्धेत काम करताना मात्र रात्रंदिवस काम करावं लागलं. असं वाटायचं की एकच पावलावर आलोय आता. शेवटी टॉप 10 मध्ये येणं सुद्धा मोठी गोष्ट असते, सगळे सांगायचे. पण टॉप 10 मध्ये आलोय म्हणजे 10 मध्ये आलोय ना, पहिलं तर नाहीये.
तितका त्या निकालाला अर्थ नव्हता. मग शेवटी ते काम झालं. सगळ्यांच्या त्याच्यासाठी शुभेच्छा होत्या, मदतही सगळ्यांची झाली होती. ती जी घोषणा त्यांनी केली त्यावेळेस आम्ही सिंगापूरला होतो, अभ्यास दौऱ्याला गेलो होतो. व्हिडिओ चालू करायला लावला आणि गाडीमध्ये म्हटल्यानंतर नाही असं नाही बोलायचं म्हणले, हॉटेलवर तुम्ही कधी जाणार आहे तिथं बोलू. मग मला अंदाज आला काहीतरी चांगली बातमी दिसते आता. आणि मग तिथं गेल्यावर त्यांनी सांगितलं, मी कुतूहल म्हणून विचारलं मतदान किती झाले आम्हाला, तर म्हटले 49 शाळांची एकत्रित मिळून मतदान जेवढे त्याच्या तो निर्णय किंवा तो जो निकाल होता तो फार मोठा होता आपल्यासाठी, की सरकारी शाळा म्हणून आपण जे बॅकफुटवर गेलेलो आहे सगळेजण, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मराठीमध्ये शिकतोय म्हणजे त्याला थोडस नाही म्हटलं तरी दुर्लक्षित किंवा पाठीमागं उभा राहा अशा पद्धतीचं ते काम झालं होतं. तर तिला तिथं कॉन्फिडन्स देण्याचं काम याच्यातून होणार होतं. आज आपण हक्काने सांगू शकतो की कुठे आहेत आता त्या परदेशातल्या शाळा, खाजगी शाळा कुठे आहेत आता. कारण जगातली सर्वोत्तम शाळा, एक नंबरची शाळा तर सरकारी शाळा आहे. जे दुय्यमपणा आपल्यासाठी होता तो दुय्यमपणा आता आपण त्याला उत्तर देऊ शकत होतो. आणि ते ज्या दिवशी ते जाहीर झालं, मी सांगितलं मगाशी की आमचे इतके दुर्गम भागातले पालक पण सगळे मुलं पालक नाचत होते त्या दिवशी. ते आपली शाळा म्हणून नाचत नव्हते, ते नाचत तर महाराष्ट्रच होता, की आपला देश म्हणता येईल की एक शेवटी जगाच्या पातळीवर आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. आणि ती जी एक आपली शिक्षण पद्धती ती त्याचं पुन्हा एकदा स्टॅम्पिंग त्या निमित्ताने होणार होतं आणि ते झालं. साधारण अशा पद्धतीचं एक मग तेच चित्र डोळ्यासमोर ठेवून हा शनिवारचा जो दिवस असतो, 5 दिवस आपलं आपण काम करायचं. शनिवारी येणाऱ्या सगळ्या शिक्षकांना मुलांच्या माध्यमातून शाळा दाखवायची, शाळेतले सगळे उपक्रम दाखवायचे, त्याच्या पाठीमागचं बेसिक सांगायचं. आणि असं शेवट बसून काही प्रश्नोत्तर असतील, शंका समाधान असेल तर ते करायचं. एका दिवसाच्या सेशनमध्ये त्यांनी वाबळेवाडीला यायचं, तिथं लोकसहभाग ऐकायचा. सतीश वाबळे तिथं लोकसहभाग सांगतात, ते ऐकल्यानंतर इकडे यायचं, इथं ही शाळा समजून घ्यायची, उभारणी समजून घ्यायची, फॉर्म्युला समजून घ्यायचा. ही मुलं त्यांनी त्यांचं केलेलं काम त्यांनी नेक्स्ट लेवलवर कसं घेऊन गेले हे सगळं ते पाहायचं. ती स्वप्न आपल्या पोरांना डोळ्यासमोर आणून त्यांनी ती पाहायची आणि आपल्या शाळेत जाऊन काम करायचं. असं साधारण हा शनिवारचा एक नियोजन आम्ही लावून घेतलेलं आहे स्वतःच्या पातळीवर. साधारण अशा पद्धतीने सध्या आता काम करतोय. आपण मगाशी म्हटले तुम्ही तसं प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पण जाऊ, म्हणजे नेमकेपणाने आपल्याला आणखी त्याचं बोलणं होईल. हा, त्याचं कोलॅबरेशनही केलंय. आमची मुलं तिथं, ही जी ओपन स्कूलिंगची मुलं आहेत किंवा छोटी मुलं आहेत, तर काही शिकायच्या असतील काही गोष्टी तर तिथं जातात, त्यांच्याकडून समजून घेतात. जो अभ्यासक्रम ते तयार करत होते त्या अभ्यासक्रमाची त्यांनी केलेल्या ज्या पीडीएफ आहेत त्या पीडीएफ ह्यांनी चेक केल्यात मुलांनी. आणि त्यातला कुठला पार्ट असला पाहिजे, कुठला पार्ट नसला पाहिजे, हा शब्द अवघड वाटतोय त्याला प्रतिशब्द द्या, हे सगळं यांनी केलंय. सीबीएसईचा अभ्यासक्रम येतो आणि त्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये जे फोटो आहेत ते यांचे आहेत. खूप चांगलं त्यांच्यासोबत आमचं कोलॅबोरेशन. योगेश सर, हा योगेश कुलकर्णी सर आले, रणजित सर नेहमी संपर्कात असतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. काय ते हा संस्थेचं ना, हा त्यांचं भरपूर चाललेलं असतं. आता शेतकऱ्यांच्या रिलेटेड एक
ऍग्री रेंजर्स म्हणून कंपनी संस्था आहे, त्यांच्यासोबत त्यांचं खूप मोठं काम चाललंय. अच्छा, हा, एक छान काम चालतं त्यांचं. जे काम करत असेल तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, एकूणच काय कोणकोणत्या समस्या तुम्हाला तोंड द्यावं लागतं? याच्यात याला अडचणी म्हणता येत नाही, हे प्रोसेसचा भाग असतो. त्याला ती अडचण नसतेच. त्याने यायचं असतं, आपण त्याला पाठीमागं लावायचं असतं. ते काय. तर आता 140 विद्यार्थी आपल्याकडे, तर 140च्या 140 प्रोजेक्ट आहे. हो. मागं असणाऱ्या मुलांसाठी काय? नाही, काहीच नाही, मागं नाही कुणी. कोणीही मागं नाही, आता ही काचेवरती हे लिहिलंय. हे जापनीज अक्षर आहेत, बरं. आणि इकडं अक्षर त्या बाजूला आहेत. त्याचं प्रयोजन नेमकं काय? ते सुरुवातीला शिकवताना तिथं शिकवलं होतं, ते तसंच राहिले. ते 15 दिवसात 1 महिन्यात जो प्रोजेक्ट चालतो ना, त्याचं येते. ते धुतल्यावर निघत नाही आता म्हणून राहिले. आता तुमचं जे काम आहे ना, म्हणजे आम्ही आता आमच्या शाळेमध्ये काय करतो, सकाळी 10:30 ते 5 असं वर्षी शिकवतो. आता इथं तुमचं काय नेमकं सारखं कशा पद्धतीने याच्यात शिकवणं हा पार्ट थोडासा बऱ्यापैकी कमी आहे आमचा. शिकणं, स्वतः शिकणं, एकमेकांकडून शिकणं, तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं, आणि राहिलंच थोडंफार आणखी तर शिक्षकाच्या मदतीने शिकणं. अशा 4 टप्प्यावर काम चालतं. आमचे 2 अकॅडमिक सेशन असतात फार तर, ते पण गरज असेल त्यावेळेस. बऱ्याचदा पोरांचं स्वतःच चाललेलं असतं. म्हणजे वाबळेवाडीच्या पोरांचं मी उदाहरण देईल. ते मी निकाल मगाशी मी सांगितलं ना, आम्ही आपण बोलत होतो तिथं, तर तो निकाल असा होता, त्यांनी 11वीच्या वयात एंट्रन्स दिली होती आणि 10 मुलं जेईला होती, 4 मुलं नीटला होती. सगळ्यांचं सिलेक्शन झालं. 10 जेईला होते, त्यातले 3 IIT ला आणि 7 NIT ला सिलेक्ट झाले. पण ह्यांना कुठल्याही कोचिंग क्लासला नव्हते, कुठल्याही शाळेत नव्हते. हा जो फॉर्म्युला आहे सेल्फ स्टडीचा, याची ताकद एवढी. हे सिलेक्ट झाल्यानंतर जिकडे बोर्ड लागतात सगळ्या कोचिंग क्लासेसचे, पोरांचे फोटो, एकाही बोर्डवर आमच्या पोरांचा फोटो नव्हता. याचा अर्थ कुणाशी संबंधित नव्हते ते. इतकी ताकद आहे या सिस्टीम मध्ये. आणि आम्ही जाणीवपूर्वक हा निकाल तोपर्यंत, म्हणजे जिथं हा फार गोंधळ उभा राहिला होता, तरी पण या पोरांच्यावर लक्ष देऊन आम्ही तो निकाल पुढे आणला होता, की वाबळेवाडी जे घडतं त्याचा अंतिम रिझल्ट काय असतो. तशा पद्धतीने त्या सिस्टीमचा निकाल हा आहे. स्कॉलरशिपचा निकाल मागच्या 10-12 वर्षापासून 100% आहे. कोल्हापूर तर त्याच्यात फार पुढे, पण एखाद्या शाळेचा सलग 12 वर्ष निकाल 100% लागणं, आणि त्यातल्या 80-85% पोरं मेरिट लिस्टला असतात, हा निकाल आहे तिथला. ती जी प्रक्रिया आहे शिकण्याची, ती प्रक्रिया फार सुंदर आहे. या काही पोराच्या चेहऱ्यावर तणाव दिसणार नाही तुम्हाला. फार सुंदर पद्धत आहे शिकण्याची. आता IIM अहमदाबाद याच्या सोबत काम करते. IIM अहमदाबाद त्याचे केस स्टडीज तयार करते, व्हिडिओ केस स्टडीज तयार करते. ते आल्यानंतर ते ओपन टू ऑल असतील सगळ्यांसाठी. आपल्याकडे पहिलीपासूनची मुलं जी आहेत ना, ते टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. पहिलीची पोरं कोडिंग शिकतात. आणि याला कारण असं, प्रश्न काय पडतो आमच्याकडे, आम्ही हे करतो, आता त्यांना इथं तेवढी टेक्नॉलॉजी सोर्स उपलब्ध तुम्ही करून दिले. म्हणजे टेक्नॉलॉजी कुठले सोर्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत? तुम्ही ना त्या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्याच याच्यातून आलंय बघा. सोर्स उपलब्ध आहे तर कुणी पण शिकतं. त्या पोरांना सोर्स फक्त आणि फ्रीडम, ह्या 2च गोष्टी द्यायच्या असतात, बाकी आपोआप होतं. नाही काचेची मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मुलांना जे फ्रीडम देताय शिकण्यासाठी, सेल्फ स्टडी करण्यासाठी किंवा मित्रांच्याकडून शिकण्यासाठी, पालकांची मानसिकता कशा पद्धतीने बदलली तुम्ही या बाबतीत? त्यांना पहिल्या दिवशी की आपला मुलगा
नाही नाही, पहिल्या दिवशी कशासाठी त्यांची मानसिकता बदलायची, रिझल्ट पाहिला शेवट, त्यांच्या लक्षात आलं हे तर फार अफलातून झालंय. आता आता पालक असे म्हणू शकतात ना की शिक्षक नाही आहेत काय शिकवत, ते आपल्या मुलांना बोलत असतात. काही हे त्यांच्या लक्षात येतो तर पोरं हुशार होत्यात. तर याला नाही तशी काय हे नाही येत, प्रॉब्लेम येत नाही तसा काय. आपण फार वारी तयार करण्यासाठी काय केलं? ते आता तुम्हीच सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगा तुमच्या अनुभवाला. नाही तर सर नाही सर, serious होत नाही बरं का. नाही, याचं तुम्ही उत्तर द्यायचंच आहे. हा ड्रॉबॅक आहे आपल्या सिस्टीमचा. माझा प्रश्न आहे ना, हा आपल्या सिस्टीमचा ड्रॉबॅक. त्याच्यावर ओव्हरकम कसं? मी त्याच्या आधीचा एक प्रश्न विचारतो, तुम्ही विचारायला लागला त्याच्या आधीचा प्रश्न विचारतो की आम्ही DED ला शिकलो म्हणून शिक्षक झालो, अभ्यासक्रम आहे या ते सोडून आता आपण हे शिकवायला लागलोय, इंजिनिअरिंगचा विषय वगैरे आपण शिकवतो. हे तुम्हाला कसं ज्ञान मिळालं पहिल्यांदा? म्हणजे आणि हे कसं काय? आउट ऑफ फ्रेम शिकवणं, आउट ऑफ फ्रेम आणि आउट ऑफ सिलेबस शिकवणं, हे काय शिकवणं झालं का? भीती वाटली नाही का तुम्हाला? आणि बाबा हे सगळं बाजूला ठेवून आपण वेगळं शिकवायला, असं तुमच्या मनात नाही मला असं कोणीतरी विचारलं. जगाला नाही, बाजूला ठेवून नाही शिकवलं, ते पूर्ण करून शिकवलं. ते करून आधी केलं. अभ्यासक्रम 3 महिन्यात संपला, 3 महिन्यात संपवला आणि मग हे सगळं शिकवलं. त्यामुळे कुणाची काही कारण राहिलं नाही. शेवटी प्रशासकीय अधिकारी आले. वर्ष करावी का? हा, 3 महिन्याची वर्ष करावी का? वर्ष करण्याची आवश्यकता नाही. इयत्ता पहिली 3 महिने, पुढचे 3 महिने दुसरी. तसं सांगू का, हा? तसं म्हणजे हे म्हणून सांगतो की इतका वेळ शिकण्यासाठी सरासरी आयुर्मान 60 वर आले म्हणतात आणि त्यातली 86 झाले, भारताचे 86 झाले. वाटत नाही इकडे काय असं सगळं. आपण आणि 5 वर्षांनी जपान सारखं होणार आहे. जपानचा प्रश्न कायम येते आता, लोक मरत नाही, तसं आपलं व्हायचं आहे. पण इतकी 25-30 वर्ष शिक्षणात घालवणं ही फार मोठी चूक आहे. आणि ते पण अशा शिक्षणात की ते शिकून संपल्यानंतर प्रश्न पडतो आता काय करायचं. शिकलेल्याचं काय करायचं? नाही, शिकलेल्याचं काय करायचं? हा, समाजाला तो प्रश्न पडतो आणि त्याला प्रश्न असा पडतो. सेल्फ स्टडी मोड आता हा जो आपण म्हणतो तो पहिलीच्या विद्यार्थ्यांना मग त्याच्यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना महिनाभर फक्त दुसरं काम करावं लागतं त्यांच्यावर, त्यांना वाचायला येईपर्यंत. मग नंतर सेल्फ स्टडी मोड वर जाऊ शकतात. एका महिन्यात सगळी मुळाक्षरं हे शिकतात. कसं करता? सेल्फ स्टडीला स्विच ऑन कसं करता? म्हणजे इन्स्पायर कसं करता? शिक्षकाचं खरं काम तेच आहे, शिकवणं नाही. त्याची पद्धत काय असते? पद्धत सोबत म्हणजे काय, त्यांना काही चॅलेंजेस देणं असेल किंवा त्यांना काही मोटिवेट करणं असेल, टास्क देणं, मोटिवेट करणं, शाबासक्या देणं, त्या सगळ्या गोष्टी. आता काही काही टेक्निक ज्याचे त्याचे समजा वेगवेगळे असतील, पण काही चांगलं काम केलं तर त्यावेळेस आता कुतूहल पैशाचं असतं बऱ्याचदा पोरांना. मी तिकडे वाबळेवाडीत असताना किंवा इथं असताना असे काही गोष्टी करायचो की 10 रुपयाच्या वगैरे 20 रुपयाच्या कोऱ्या नोटा असायच्या बंडल मधल्या, आणि काही चांगलं काम केलं की ते दिलं जायचं. अरे दर्शना आहे का इथं, ती दर्शना ती पहिलीत का अंगणवाडीत होती, ती पहिलीत किंवा अंगणवाडीत होती अशी काहीतरी. मला आता ते तुम्ही विचारलं म्हणून आठवलं. आणि जापनीज मध्ये ती काही चांगलं बोलली म्हणून मी तिला पैसे दिले होते. तिने ते पैसे अजून जपून ठेवले आणि जापनीज मध्ये फार चांगलं पुढं काम केलं तिने. हा, किती पैसे दिले होते का? एवढ्याशा छोट्या मुलीला 500 रुपये. स्वतःचे कशा आहे?
शाळेला कुठं पैसे असतात. मला हेच लक्षात आलं नाही. तुम्ही 3 महिन्यात अभ्यास करून शिकवला म्हटलं ना, कसं केलं तुम्ही त्यांनी? नाही ते फार सोपं असतं. ते एवढंसं पुस्तक वर्षभर ताणणं लय अवघड असतं. पुस्तकं संपत नाही. हा, असं अहो मॅडम, 3 महिन्याच्या कामासाठी तुम्ही वर्षाचा पगार घेता. तरी तुला सिलेबस संपत नाही. नाही संपत. नाही का म्हणजे संपत नाही म्हणणं तर आणखी गंभीर आहे. आता तुम्ही 3 महिन्याचा अभ्यास म्हणजे वर्षाचा अभ्यासक्रम 3 महिन्यात पूर्ण करता. बाकीच्या वेळेस कसं नाही करता. बाकीच्या वेळेस ज्या गोष्टी मुलांना शिकण्याची इच्छा असते किंवा ज्या गोष्टी त्यांना भविष्यासाठी आवश्यक आहेत, मग तंत्रज्ञान असेल किंवा इतर खूप सारे, आता मुलांची पण मागणी असते बऱ्याचदा आम्हाला आता हे शिकायचं, ठीक आहे ते शिकू. त्याच्यामध्ये काही स्लो लर्नर सुद्धा असतील ना. स्लो लर्नर हा पार्ट आहे ना, त्यांच्यासाठी विषय मित्र यंत्रणा आहे. ती स्लो लर्नर म्हणजे बोलायलाच पाहिजे मला वाटतं त्याच्याबद्दल. वर्गात असं आपण बसलोय आणि 30-40 पोरं आहेत आणि आपण शिकवून टाकला एखादा भाग, तर एक प्रश्न असतो आपला शेवटचा आणि उत्तर पण असतं तसंच. बऱ्याच पोरांना समजलेलं नसतं, त्यांना विचारायची इच्छा नसती आणि विचारलं तरी आपल्याला सांगायला वेळ नसतो परत. पण इथं ज्यांना हुशार मध्यम मठ्ठ म्हणलं जातं त्यांच्या व्याख्यात अशा नाहीत की एकपाठी द्विपाठी घनपाठी आहेत. एकपाठीवाल्यांना समजलं ते हुशार आहेत, द्विपाठीवाल्यांना एकदा दोनदा ते आणखी व्यवस्थित काही राहिलेल्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, त्याला थोडा वेळ जातो म्हणून ती मध्यम आहेत. आणि 3 नंबरला जे राहतात त्यांना 4-5 वेळा ह्या गोष्टींची उजळणी होणं आवश्यक असतं किंवा काही वेगळ्या पद्धतीने त्यांना हे समजून घ्यायची आवश्यकता असते, मग त्यांना पण समजणार असतं. पण हे सगळं करायला शिक्षक वेळापत्रक आणि वार्षिक नियोजनात अडकलेला असतो, त्याला वेळ नसतो, तो त्या मुलांना मदत करू शकत नाही. आणि मुलांनी हो म्हणलं, मुलांना विचारायची इच्छा नसते, भीती वाटते, मुलं हसतील असं वाटतं, संकोच असतो. तर मुलांनी विचारलं नाही, त्यांच्या हो ला खुश होऊन आपण पुढचं शिकवायला घेतलं. आता मागचंच कळलं नाही, त्याच्यावरच आधारित पुढचं आहे. हळूहळू बोजा वाढत जातो डोक्यावरचा त्या पोरांच्या. आणि तो जो रस्ता आहे शिक्षणाचा, तो रस्ता एका वेळेस असं वाटतं की सुटला आणि बाजूला जातात ती मुलं ना, अशा ठिकाणी जातात तिथं त्याला आपण अप्रगत म्हणतो. अप्रगत एकदा जाहीर केला, बाकी कोणी करू द्या, पण शिक्षकांनी जर का एकदा जाहीर केला तर ब्रह्मदेव जरी आला आणि त्याला सांगितलं तू प्रगत आहे तरी तो मान्य करीत नाही. आपण कितीही ज्यादा तास म्हणून लिहिलं तिथं काय केलं अप्रगतांसाठी, हे एक कॉमन उत्तर आहे. ज्यादा तास कितीही घेतले आणि खरोखर जरी घेतले तर त्या मुलांना कुणीही प्रगत केलेलं नाही आतापर्यंत, करूच शकत नाही आपण त्यांना. तिथपर्यंत गेलेल्या पोराला मागे नाही आणू शकत. याला एकच पर्याय आहे की इथून जाऊन द्यायचा नाही. तो जाऊन न देण्यासाठी शिक्षकाला जर वेळ नसेल तर अशी काही यंत्रणा पॅरलली काम करणारी पाहिजे की जी ती त्या मुलाला मदत करेल 2 वेळा 4 वेळा एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी. ती काय आहे? ती यंत्रणा विषय मित्र आहे. ती काय आहे? विषय मित्र. विषय मित्र. आणि आम्हाला विद्यार्थी पण असतो, तो विद्यार्थीच असतो, विद्यार्थीच असतो. त्या नाही, थांबा एक मिनिट. त्या वर्गातले असतात एकतर सिद्ध केलेले स्वतःला किंवा थोड्या मोठ्या वर्गातले असतात की त्या वाढलेल्या किंवा जास्तच्या वयामुळे त्याला जो आदर मिळतो, हा, तर तो आदर त्याला बाकीच्या मुलांना समजून घेता येतो आणि त्या आदराने ती शिकतात त्याच्याकडून. शिक्षकाने शिकवलं नाही समजलं ताबडतोब त्या मुलाला पकडतात, मला हे कळलं नाही समजून सांग. द्विपाठीनी पुढल्या 5 मिनिटाला पोरं पकडलेली असतात आणि 5व्या मिनिटाला 5 पासून 10व्या मिनिटाला त्याला ते समजलेलं असतं आणि तो रस्त्यावर असतो. त्यानंतरची ही जी मुलं आहेत बाकीची त्या मुलांच्या सोबत असतात, त्यांना ते समजून देत राहतात 4 वेळा 5 वेळा वेगळ्या पद्धतीने. शिक्षकाला माहित पण नसतं इकडे काय चाललंय आणि सगळे मुलं प्रगत राहण्याचं ते कारण आहे.
पियर वर्गात असतो त्याच, ते चालत नाही. इथं असं असतं की मी चौथीत आहे, तो चौथीत आहे, माझं वय 10 वर्ष, त्याचं 10 वर्ष, मी काय ऐकू त्याच. इथं थोडं मग शाळेचं इंटिग्रेशन करण्याची गरज तिथं पडते. शाळा ही इंटिग्रेटेड चालली पाहिजे. वर्गाचा शिक्षक जर कोणी असेल, सध्याच्या याच्यात सगळ्यात वाईट कन्सेप्ट आहे वर्गाचा शिक्षक. वर्गाचा शिक्षक, आपण बरेच जण स्वतःला वर्गाचा शिक्षक समजतो, ती सगळ्यात वाईट कन्सेप्ट आहे. शाळेचा शिक्षक पाहिजे. शाळेचा शिक्षक झाल्याशिवाय कुठलीच यंत्रणा काम करीत नाही. मुलांचा मूळ स्वभाव गूढपणा किंवा थोडासा तो कसा कंट्रोल होतो, सेल्फ डिसिप्लिन कसं? याच्यामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने सुरू होतं काम, किंवा विषय मित्र आहे, इंटिग्रेशन आहे, असं काम सुरू झाल्यानंतर त्या मुलांना आपली जबाबदारी कळत जाते. मला स्पर्धा नाही करायची कुणाशी, मला एकमेकांच्या मदतीने सगळ्यांनाच आम्हाला पुढे जायचं. ही ज्यावेळेस ती भावना लहानपणापासून येते, त्यांच्यात भांडणं वगैरे होणं हा प्रश्न संपून जातो. तुम्ही कधी वाबळेवाडीच्या लोकांना विचारा जाऊन की मागच्या 9-10 वर्षात 2 पोरांची एकमेकांशी कुणाची भांडणं झालीत का इथं, ते काय सांगतील आहे. आमच्या शाळेत मागच्या 3 वर्षात झालेली नाहीत. कॉम्पिटिशन वरून आम्ही शिफ्ट केलं कोलॅबरेशन वर, आमच्या शाळेचं फाउंडेशन. कॉम्पिटिशनचा आउटकम काय आहे? वादविवाद, द्वेष, मत्सर, भांडणं हेच आहे. आणि कोलॅबरेशनचा आउटकम आहे प्रेम, जिव्हाळा, सहकार्य. हे ज्या वेळेस लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये बसेल की ही जगण्याची आणि शिकण्याची पद्धत आहे, बऱ्याचदा पुढे जे काही मूल करतं जाऊन ते बीजे शाळेतच रावलेले असतात. बाहेर आज जेवढ्या समस्या, त्याला कारण शाळा आहे, आणि त्याला उत्तर शोधायचं असेल तर शाळेतच शोधावं लागणार. अशा पद्धतीने ते आम्ही आमच्या शाळेमध्ये आमच्या बरोबर स्कूल कल्चर आमचं मेंटेन केलंय आम्ही. स्कूल कल्चर एकदा डेव्हलप झालं की पोरांची जडणघडण शिक्षकापेक्षा स्कूल कल्चरच जास्त करतं. तुम्ही म्हणता तसं कोणी हुड मुलं जरी तिथं आली तर ते समजून घेतो 2 दिवसात. आपलं हे इथली पद्धतच अशी आहे. तो स्वतःला तिथं शिफ्ट करतो, ऍडजस्ट करतो. मुलांची सिलेक्शनचा क्रायटेरिया काय? नाही रॅन्डम, बाकी काय काय 140 मुलं स्क्रीनिंग आली का येईल त्याला, सुरुवातीला येईल त्याला घेतो. आता 500-600 पोरं परत वेटिंगला आहेत, पण जे सुरुवातीला आली त्यांना घेतलं सगळ्यांना. सर, तुम्ही हा पहिला प्रयोग कधी केला? सेल्फ स्टडी एवढा आपण प्रगती करू शकतो, तुम्हाला कधी आत्मविश्वास निर्माण झाला? आणि तुम्ही पहिल्या शाळेत गर्दरेवाडीत. आणि असं करावंसं वाटण्याचं कारण काय? योग्य आहे ते केलं पाहिजे ना. जर काही चुकीचं वाटतंय तर का करायचं? त्याच्याऐवजी कोणत्या गोष्टी योग्य आहेत त्या शोधायच्या आणि त्या करायच्या. तुम्ही शिक्षक होता का मुख्याध्यापक होता? गर्दरेवाडीत तरी एकटाच होतो. वाबळेवाडीत फायदा करून घेतला. वाबळेवाडीत 2 जण होतो, पण मुख्याध्यापक होतो. सर, विषय मित्र ही कन्सेप्ट खूप चांगली आहे. शाळेत पोरगं ते अगदी सगळं ते करत असणार, पण त्यांचे जे पालक आहेत त्यांच्या अपेक्षा असणार आहेत की माझं पोरगं एकदम शार्प आहे, त्याला अजून काहीतरी एक्स्ट्रा मिळालं पाहिजे, ऍडव्हान्स मिळाला पाहिजे. त्याला फार ऍडव्हान्स मिळतं याच्यामध्ये. जो शिकतो तो तर लाभार्थी असतोच, जो शिकवतो तो फार मोठा लाभार्थी असतो. त्याचं ज्ञान एकतर पक्क होतं, एक गोष्ट. दुसरं कम्युनिकेशन स्किल चांगलं होतं. आपण शिक्षणाचा अंतिम उद्देश काय पाहतो, आता NEP मध्ये लिहिला गेलाय की 21st सेंचुरी स्किल्स त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत, है ना. मग ज्याला कोणी विचारणार आहे प्रश्न, त्याचं क्रिटिकल थिंकिंग काय लेवलवर असेल, क्रिएटिव्हिटी तर चालूच आहे. कोलॅबरेटिव्ह कामच कोलॅबरेटिव्ह चाललंय. मला जे ज्ञान आहे मला जर दुसऱ्याला द्यायचं तर कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. एकतर आधी चांगलं असेल तर ठीक, नाही तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते आपोआप चांगलं होणार आहे. कॉन्फिडन्स येणारच आहे. जो शिकतोय त्याच्यामध्ये पण येणार आहे, आणि ज्याला वाटतं मी शिकवू शकतो त्याच्यामध्ये पण येणार आहे. कुठली गोष्ट राहते
त्याची फार परफेक्ट होतो. विषय मित्र सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आमचा. आणि त्यांच्याकडं अजून ह्याच्यात ग्रोथ पाहिजे मला. ग्रोथ माझा त्यांना मुलगा वेळ वाया जातोय असं जर त्यांना नाही वाटलं नाही तर ती नाही कमी वाटत त्यांना तसं. आहे का? नाही वाटत तसं. कारण शेवटी अजून म्हणजे काय, शेवटी आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे सगळ्यांना की पाठांतर जास्त झालं म्हणजे काय जास्त हुशार नाही झाला. शेवटी ह्या गोष्टी आज मोठमोठ्या कंपन्या, टेस्ला असेल, मेटा असेल, इथं जर जाऊन पाहिलं तर सिव्हिलेस रिक्रुटमेंट चालू आहेत. कुणी विचारत नाही तुम्ही किती शिकले आणि तुम्हाला किती मार्क मिळाले. 10 मिनिटं त्याच्याबरोबर बोलतात आणि घ्यायचं का नाही घ्यायचं ठरवतात. त्याला हे पाहिलं जातं की कोलॅबरेशन आहे का, याच्याकडे टीम मध्ये काम करू शकतो का, आणि कम्युनिकेशन कसं आहे. तुम्ही आता ग्लोबल स्कूलमध्ये याचा सहभाग घेतला. हा. त्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन मध्ये काय तपास? काय काय Quality education मध्ये काय म्हणजे आता ती जागतिक त्यावरती ग्लोबल स्कूलमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे. जगात आता नंबर 1 शाळा आहे. हो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता काय कशी तपास आणि काय क्रायटेरिया तिकडे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये असे आपल्यासारख्या मेथड नाहीत कुठंच. मी योगायोगाने 4 देश पाहू शकलो, पण आणि ते सगळे पिसामध्ये टॉपला राहणार आहेत. फिनलँड, स्वीडन, दुबई आणि सिंगापूर हे पिसामध्ये कायम पहिले राहिलेले आहेत. पहिले, दुसरे, तिसरे राहिलेले आहेत. सगळ्या रँकिंग मध्ये. हा. सगळ्या रँकिंग मध्ये. हो हो. तर ह्या शाळांमध्ये मला कुठेही शिक्षक शिकवतोय आणि मुलं ऐकत बसल्यात असं चित्र कधीच दिसलं नाही. स्वीडन मधलं एक उदाहरण सांगतो की एका आम्हाला क्लासरूम व्हिजिट होती. आम्ही बसलो जाऊन आतमध्ये, शिकवायला सुरुवात होईना तर त्या असिस्टंट होते त्यांचे, ते म्हणले की एक बोट आमची उशिरा आहे, तिचा मेसेज आलाय. मुलांनी नाही केलेला मेसेज, शिक्षकाला बोट त्या सिस्टीमचा मेसेज आला होता. याच्यामध्ये मुलं येतात, ती बोट 5 मिनिटांनी उशिरा आहे. मग त्यांची वाट पाहत थांबले. त्या शिक्षिकेने त्यांना मेल केलेला होता आदल्या दिवशी. काही 9 प्रश्न मेल केले होते आणि त्या 9 प्रश्नाची प्रिंट आउट प्रत्येकाने घेऊन या म्हणून सांगितलं होतं, विचार करून त्याच्यावर. तर त्यांनी जिथून मिळेल, गुगल किंवा आणखी कुठं तिथून त्याच्या संदर्भात माहिती घ्यायची होती. त्या मुलांनी तिथून घेतलेली होती. 20-25 मुलं होती वर्गामध्ये. आल्यानंतर ती 5 मुलं आतमध्ये आली आणि शिकवणं सुरू झालं. त्यांचा एक एक प्रश्न स्क्रीनवर येत होता आणि त्याच्यावर ती शिक्षिका फक्त चर्चा सुरू करून देत होती. बाकी मुलंच एकमेकांशी चर्चा करत होती. ज्याने जो अभ्यास केलाय किंवा जे नॉलेज त्याने मिळवलंय ते सांगत होती. ती मुलं त्याच्यावर सस्पेन्शनने त्याचे पॉइंटर फक्त लिहून घेत होते आणि प्रत्येक प्रश्नाचं समअप मुलंच कुणीतरी करत होती. 9 प्रश्न संपले चर्चा करून आणि शेवट त्या शिक्षिकेने फक्त समअप केला. पूर्ण क्लासमध्ये ती काहीच बोललेली नव्हती. दुसरं सुरू करून दिलं आणि शेवट केला. आणि मला आजपर्यंत मी जेवढे क्लास ऑब्झर्वेशन कुणाचे पाहिलेत, मला सगळ्यात सुंदर वाटला तो क्लास की जिथं मुलं फार तयार झालेत त्याच्यातून, एकमेकांच्या याच्यातून. आणि ती कुठं फक्त हे सांगायची की तो जो हायलाइट केलेला मुद्दा असायचा तो फक्त ती सुचवायची यांना, चर्चा तिकडे गेली पाहिजे, त्या मुद्द्याकडे चर्चा असली पाहिजे म्हणून. तर सुरुवातीला आणि शेवट फक्त शिक्षक बोलले, बाकी सगळी मुलं बोलत होते. हा सगळ्यात सुंदर क्लास होता. अशा पद्धतीचं बऱ्यापैकी सगळीकडं. होमवर्क काय केलेलं? नाही, हे सगळे प्रश्न काढून पाठवणं. हा. पण मुलं काय काय करणार याचं काही प्रिझम्पशन होतं? नाही, ती मुलं ते करणार हे कदाचित त्यांचं स्कूल कल्चर असलं पाहिजे की ते मुलं ते करून येतीलच. कॉन्फिडन्स. आता सर रेग्युलरच्या आमच्या प्रशासकीय कामांचा अडथळा तुम्हाला येतात का? त्याच्यावर कशी मागणी? प्रशासकीय इन्स्पेक्शन कसं होतं तुमचं? केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्याची अडचण. मला अगदी थेट प्रश्न, शिक्षणाधिकारी इन्स्पेक्शनला आलेत का? इकडं नाहीत आले अजून. हा? नाही असं नाही काय, पण इन्स्पेक्शनला म्हणून कोणी आलेलं. मी तर तक्रार करणार माहितीच्या अधिकारात. इन्स्पेक्शन कसे काही गोष्टी आहेत ना फार आहेत, ते आता त्याचा बदलही झाला पाहिजे.
पण ते एकदम सगळ्या गोष्टी कदाचित होणार नाहीत. तुम्ही काही बोलू नका. मुलं घरी गेल्यानंतर सर कोणत्या प्रकारे देतात? पण एक आहे शाळेची की कोणी इन्स्पेक्शन घ्यावा, कोणी व्हिजिट करावा, मगच आम्ही आमचं काम चांगलं करू, असा काय आमचा प्रॉब्लेम नाही. किती दिवस नाही आले आणि किती वर्ष नाही आले, आमचं काम बाकीचे जे ऑनलाईन लिंक बनणं हे जे काम ते आहे पण ते चालू असतं. आता आम्ही 2 जण आहेत, हा. मॅडम मुख्याध्यापक म्हणून काम करतात. हे सगळं आम्ही एकमेकांच्या याने करतो. मॅडम घरी जातात ते इथं घर की राहायचं. सर एक आता हे आपण ज्युनियरच्या 11वी-12वीच्या मुलांना हा मॉडेल वापरू शकतो. कॉलेज म्हणजे आता हा. काय झालेलं आहे की नोंदणी नाही, मला लक्षात आलं, पण तुम्हाला सांगतो ही काही हा कंटेंट नाही, ही प्रोसेस आहे. तुम्ही अंगणवाडीला वापरू शकता, तुम्ही PhD ला पण वापरू शकता. सेल्फ कॉलेज. मला काय म्हणजे सेल्फला किंवा टेक्नॉलॉजीने शिकतात थोडं तर आता जास्त. समजा टेक्नॉलॉजीला जर बाजूला केलं तर किती शिकतील असेल self? बाजूला का करायचं? आता आहे ते काय, तर काही शाळेमध्ये एवढी टेक्नॉलॉजी आता सध्या हे करून घेतली पाहिजे ना. आपण काय म्हणतोय की यांना आम्ही भविष्यासाठी घडवतो. मग भविष्य आपल्याला कळत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत. आता काही शाळेमध्ये अपुरवठ आहेत टेक्नॉलॉजी. त्याचा प्रॉब्लेम कोणाचा आहे? पोरांचा आहे का? तुम्ही करून गेला पाहिजे. महाराष्ट्र तुम्ही आता जी पिसा चाचणी म्हणते त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते की ती चाचणी बघितली पिसाची मार्काची हो. मुलं काय तर जगात शाळा पहिली येऊ शकते, तर पिसामध्ये पण पहिली येऊ शकते. मला वाटते 2009, 8, 9 नंतर आता तिची तयारी चालली आहे परतच्या मागे. नाही, पण ते 3 विषयाचीच रँकिंग घेतात. गणित, विज्ञान आणि विज्ञान आणि वाचन. तर त्याच्यावर काही काम स्पेसिफिक तुम्ही स्पर्धेसाठी केलं? नाही, गोष्टीसाठी पिसासाठी काम नाही केलेलं. पण तुम्हाला सांगू का, आता आपण जसं म्हणतो NEP शाळेत इम्प्लिमेंट करायची, नव्याने कशी करायची? NEPच्या सगळ्या गोष्टी पूर्ण असल्याशिवाय तिला आपण शाळाच म्हणू शकत नाही. आपण शाळेत शिकवतो याचा अर्थ पिसा रेडीच मुलं असली पाहिजे. त्याच्यासाठी वेगळी तयारी काय करायची आवश्यकता आहे? आपली रोजची प्रक्रिया ती असली पाहिजे. आपला हा जो अहवाल असतो दरवर्षी असरचा, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बद्दल नेहमी असं सांगतात की मुलांना वाचायला येत, 7वीच्या मुलांना वाचता येत, हे रिडिंग. तुमच्याकडे 1लीच्या मुलाला वाचता कोडिंग येत, हे अंतर कसं कापतात? याच्यामध्ये जसं आता मी सांगितलं मगाशी की ती जी प्रक्रिया आहे, लवकर वाचन शिकवायची किंवा लवकर गणित शिकवायची. मुळात सांगू का, 8 वर्ष वाचता नाही आलं असं आपण असरचा रिपोर्ट सांगतो. 8वीच्या पोरांना नाही आलं वाचता 57%. आता शासन म्हणतं तुम्ही 3 वर्षात शिकवा. मोठ्या मुदती जी देतात ना, त्यांची इच्छाच नसते शिकावं पोरं म्हणून. 1 महिन्याची मुदत देऊन बघावं आणि त्याचा फक्त फॉलोअप व्यवस्थित घ्यावा, नक्की पोरं शिकणार. 3 वर्षाची मुदत दिल्यावर नाही पोरं शिकणार. मगाशी सरांनी प्रश्न विचारला तो आपण सगळ्यांनी हसण्यावर घालवला. आता मी हजारो शिक्षकांनी इथं आणि बाबळेवाडी भेटी दिल्याच नाही, परंतु दत्तावाडी मुलगी तयार झाली नाही. त्यासाठीच म्हणून आम्ही जर इथं आलो होतो, आम्ही किती होऊ माहित नाही. तर तो सरांचा प्रश्न बेसिक होता. कृष्णात म्हणतो ते आणखीन एक मी सांगतो, तुम्ही जे केलं त्याची प्रोसेस तुम्ही तयार केलेली आहे इन रायटिंग. म्हणजे मी तुम्हाला भेटू शकलो नाही, पण मला तुम्हाला फॉलो करायचं. व्हॉट आय शुड फॉलो यू. वैयक्तिक काही असं लिहिलेलं नाही, पण आता IIM सोबत जे काम चाललंय ना, तर प्रक्रियेचं मात्र लिहिलंय आता. त्यानिमित्ताने डॉक्युमेंटेशन असेलच ना आता. हा, बरोबर. हो. IIM डॉक्युमेंटेशन आपण IIM हो, त्याचं काय डॉक्युमेंटेशन? नाही, त्याच गोष्टी ज्या म्हणजे आपली जी सिस्टीम आहे त्यांना मुद्दामून दिली
मुद्दामून ते आले होते इकडं, काहीतरी कुठंतरी व्हिडिओ पाहिले त्यांनी, मग अनेक व्हिडिओ पाहिले. इनोव्हेशनचे HOD येते, पण त्यांच्या असं लक्षात आलं की व्हिडिओमध्ये काही हे पूर्ण येत नाहीये, याच्या खाली बरंच आहे अजून. मग ते आले, 2-3 दिवस मुक्कामी होते, खूप सारी चर्चा केली. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी असा प्रश्न मांडला की याच्यामध्ये हे सगळीकडे नेण्यासाठी IIM चा रोल असला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? मी म्हणलं असला पाहिजे, कारण काय असतं सांगतो की आता शिक्षक म्हणून कोणी आम्ही काय काम करतोय त्याला लगेच स्वीकारायची तयारी नसते आता कुणाची, पण तेच IIM ने केलं की ओके. हा, मग त्यांचा स्टॅम्प त्याच्यावर घ्यायला काय हरकत आहे? तो घेतला तर जगभर जाऊ शकतं. ते केलंय आपणच, पण त्यांचा स्टॅम्प असणं स्टॅम्पची गरज वाटते. नाही, गरज आमच्यासाठी नाही वाटत, पण इतरांपर्यंत जाताना जी माइंडसेट आहे आपला सगळ्यांचा, तो जगाचं आहे का? आपलाच आहे, जगाचा नाहीये. बाहेर फार त्याला किंमत आहे. रिसर्च करणाऱ्या वैयक्तिक माणसाला पण फार किंमत आहे बाहेर. आपल्या इथं तो फार प्रॉब्लेम आहे. इथं रिसर्च करणारा म्हणजे तो काय जसं काही सगळ्या जगाचा गुन्हाच करतोय काहीतरी. इथं प्रयोगाला सांभाळायला आणि स्वीकारायला फार जी प्रगल्भता लागते ती नाहीये अजून. आणि मग अशा संस्थांचं जर काही त्याच्यावर असेल, ते काय करणार आहेत? सगळं वाचून त्याच्यावर फक्त ओके म्हणूनच करून देणार आहेत. त्यांचा लोगो असेल त्याच्यावर, किंवा कुठंतरी त्यांचं कोणाचं नाव असेल त्याचे, एवढाच फरक पडतो. स्कूल झाल्यानंतर जगाने तुमचं मॉडेल कुठे इम्प्लिमेंट केलं? आता म्हणजे ज्या गोष्टी थ्योरी असेल किंवा प्रिन्सिपल असेल, सिस्टीम असेल, याच्यामुळं याच्यासाठी ज्यावेळेस एकत्रित आलो होतो दुबईला सगळेजण, त्यावेळेस त्यांनी हे सगळं समजून घेतलं होतं. तिथं 3 दिवसाचं हे होतं, सेमिनार होतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्यालाच बोलायला लावलं, विचारून घेतलं. अशा पद्धतीने ते सगळं घडले. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंटेशनचा प्रश्न आपला पण होताच पूर्वीपासून, कारण काम करणं वेगळं, लिहिणं वेगळं. ते काही झालं नव्हतं आपल्याकडून इतकं. आता IIM सोबत झालं त्या निमित्ताने, पण आता त्या संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलंय की ते जे तुमचं तयार होईल त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून आम्हाला पाठवून द्या. त्यांच्या माध्यमातून ते आणखी पुढे जाईल कुठंतरी. महाराष्ट्रातल्या JP शाळांसाठी तुमचं काही मॉडेल आहे? रिफॉर्मेशन मॉडेल? हा, हे मॉडेल तेच आहे ज्याला मी फॉर्म्युला म्हणतोय आता, की कुठलीही शाळा अगदी 3 महिन्यात, 6 महिन्यात ह्या स्वरूपाला येऊ शकते. हे मॉडेल अगदी आपल्याकडे तयार आहे. मग त्याच्या इन्फ्रावर काय काम करावं लागतं, मुलांच्यावर काय काम करावं लागतं, कसं करावं लागतं, हे सगळं आहे आता आपल्याकडे. डॉक्युमेंटेशन हो, त्याचेच आता केस स्टडीज येणार आहेत. आणखी एक प्रश्न, आता वाबळेवाडीतून वारेसर इथं आले, वाबळेवाडीमध्ये दुसरे वारेसर तयार झाले, कारण आपली सिस्टीम इतकी सर्व आणखी 2 वर्षांना ज्यावेळी वारेसर बदली पात्र होते, किती वारेसरांनी जगात 1 नंबर शाळा केली असली तरी ही सिस्टीम तुम्हाला कुठेतरी बाहेर आणि परत पाठवून नाही, पण वाबळेवाडीची शाळा खूप सुंदर चाललेली, हे खरं मॉडेल आहे. नाही, त्यांनी तसं केलं नाही. मी गेल्यानंतर शाळा टीचर ज्यांनी ती बदलीमध्ये ज्यांनी ती शाळा घेतली, त्यांनी विचार करूनच घेतलेली. एक दुसरी गोष्ट अशी की तिथले गावकरी, एक गावकरी असा आहे की त्याला लोकसहभागावर बोलायला लावला तर बोललच, शिक्षण शास्त्रावर पण बोलू शकतील असे गावकरी तुम्हाला परिचित आहेत ते सगळे. तर ते शिक्षकांनाही सांगू शकतात की आम्हाला आमची पोरं अशी अशी शिकली पाहिजेत, आणि ते घड. हा, मग सस्टेनेबल होण्यासाठी जो घटक तिथं कायमचा आहे त्याला आपल्याला तयार केला पाहिजे.
आपण जरी गेलो तर चाललं पाहिजे. हा म्हणून तो लोकसहभाग जो ड्रायव्हर सीटवर बसवला आम्ही त्याला कारण ते नाही, पण लोकसहभाग म्हणजे फक्त भौतिक सुविधा आहे. नाही हे चुकीचं आहे आपले कन्सेप्ट की शाळा तिथं उठाव म्हणजे काय? आणि लोकसहभाग म्हणजे त्या शाळा उठाव. नाही शाळेच्या सगळ्या बाबतीत लोकांचा प्रत्यक्ष सहभाग शिकवण्यापासून तर घडवण्यापर्यंत. नाही, आमच्याकडे लोकसहभाग म्हणजे फक्त इथं आपला पराभव. प्रत्येक जण आपलं आपलं काहीतरी काम करीत होता जाऊन, मग ते शेतीमधलं असेल, परसबागेतलं असेल, विणकाम असेल, मेणबत्त्या तयार करणं असेल, असं काही करत होता. त्यांच्या घरची माणसं यायची, त्यांना जेवायला आणायची, तिथं कुठंतरी झाडाखाली डबा एकत्र खायची, घरची माणसं निघून जायची आणि तो परत कामाला यायचा. ते कैदीच होते, ते जाऊ शकत नव्हते बाहेर, पण इतकं सगळं सुंदर झालं. त्या माणसाने त्या 3 वर्षात एकदाही त्याच्या खोलीच्या बाहेर आला नव्हता आणि एकाही याला भेटला नव्हता. त्याच्या दृष्टीने पेशंट एकालाही भेटलेला नव्हता. तरी पण हा परिणाम आला, तर मग कसा आला? अंतिम त्याने त्याचं कन्क्लुजन हे काढलंय की तुम्ही कसा विचार करताय आणि तिथून कशा तुम्ही फ्रिक्वेन्सी देताय. त्या समजा शाळा म्हणून आपण तिथं शिक्षक असो किंवा तो तिथं डॉक्टर असो, त्या सगळ्याबद्दल तुम्ही कसा विचार करताय तसं रिफ्लेक्शन आपल्याला पोरांकडून येईल. आणि ही सत्यकथा आहे आणि एका जग प्रसिद्ध पुस्तकात लिहिली गेलेली आहे आणि माझा त्याच्यावर 100% विश्वास. आपण कसा विचार करतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या अर्थाने असं सांगता की आमच्या विद्यार्थ्यांवर विश्वास नाही. विद्यार्थ्यावर म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल कसा विचार करतोय, कशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी आपण सोडतोय आणि मग त्यांच्यावर त्या जनरली आपण हे बोलत नाही. एकदम मी घेतलाय अनुभव. एकदम पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा मुलं कोणतेच वाईट नसतात. तिथं आपल्या शाळेत काही गडबड असेल तर प्रॉब्लेम आपल्याजवळ एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही गोष्ट मला जाणवलेली होती. तिकडे वाबळेवाडीला कोणी विचारलं ना की गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केलं ते सांगायचो आम्ही. लोकांचा सहभाग घेण्यासाठी काय केलं ते सांगायचो आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चर असं चांगलं केलं, का केलं, कसं केलं ते सांगायचं. इथं आल्यानंतर 1 वर्षभरात एक गोष्ट लक्षात आली, बाहेर कामच करायचं नसतं, काम स्वतःवर करावं लागतं. हे सगळे त्याचे साईड इफेक्ट आहेत आणि मग ते आपल्याकडून आपोआप घडत जातं, होत जातं. त्या लेवलवर आपण जाऊन त्या पद्धतीने आपण जर करत असू, लाईव्ह त्याचे इफेक्ट आपण पाहू शकतो. घर बी आहे. नाही आता सर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वारेगुरुजी कसे भेटतील. घर म्हणजे पोरं बाळा नाही आता सर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वारेगुरुजी कसे भेटतील. म्हणजे पोरं बाळा आम्ही कुठून किती हाय लेवलला आम्ही कुठून सुरुवात करावी. काम आता नाही तरी कोणतं तरी व्हावं. सॉरी डिस्टर्ब करतोय. सरांनी आपल्याला प्रचंड वेळ दिलाय. ठीक आहे. आपल्याला प्रचंड वेळ दिलाय. युट्यूबवर व्हिडिओज आहेत. सरांचं पुढचं सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला बघायला मिळणार आहेत. सरांचीच आधीची शाळा आपल्याला बघायची अजून वाबळेवाडी. ते लोक अजून थांबलेले आहेत तिथे. आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्यांना प्रचंड त्रास दिला. सर मी तुम्हालाही त्रास दिला आहे उशिरा येऊन. आणि सर जसं म्हणले की उशिरा येऊन फार चांगलं काम केलं तुम्ही आणि खरंच झालं तसं. आता ते ड्रायव्हरना धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांनी सुद्धा सगळं शूटिंग केलं आहे इथलं. म्हणजे आपल्या मुलांसाठी काय करता येईल. आमचे पवार सर तर पाठिंबा लागले होते की माझ्या मुलग्याला मी घेतो म्हणजे तिथं काय चाललंय कळेल त्याला पुढच्या पिढीला. तर सगळ्यांच्या मनामध्ये ह्या भावना आहेत, त्या सगळ्या ऐकल्यात आपण सरांच्याकडून, सगळ्या गोष्टी शिकलोय आपण. सरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आभार मानायचं तर ते फार अगदी त्रोटक वाटतील ते. तर भेट म्हणून आमची कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह टीचर्स फोरमची आदरणीय सुनील कुमार लवते सरांनी लिहिलेली पुस्तकं या निमित्तानं मी आपणास देऊ इच्छितो होती. आपण असंच वाच. सर पुढे.
धन्यवाद.